आणि आता पाहणार आहोत पावसासंदर्भातल्या बातम्या। मुसळधार पावसामुळे सोलापूर शहरात हाहाकार। शहरातील विविध भागात घरांमध्ये पाणी शिरलं। पालिका आयुक्तांकडून घरात पाणी शिरलेल्या भागाची पाहणी। सोलापूर शहरात 118 मिलीमीटर पावसाची नोंद। सोलापूर शहरात पावसाचा हाहाकार। अनेक भागात नागरी वस्तीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं। नागरिकांची घरं गाड्या पाण्याखाली। शेळगी भागातील सर्व भीषण परिस्थिती ड्रोन कॅमेऱ्यात कैद। मुसळधार पावसामुळे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी। महामार्गावर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम। महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। अक्कलकोट तालुक्यातील वागदारी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील शिरवळवाडी साठवण तलाव ओव्हरफ्लो। वागदारी परिसरातील शेती पाण्याखाली। वागदारी परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटला। जोरदार पावसामुळे उमरगा अक्कलकोट मार्ग बंद। अक्कलकोट जाणाऱ्या मार्गावरील सिरसी पुलावरून पाणी। अक्कलकोटला जाणाऱ्या आणि येणाऱ्या एसटी बस बंद। प्रवाशांवर सोलापूर मार्गे लांबच्या पल्ल्यानं अक्कलकोटला जाण्याची वेळ। सोलापुरातील अक्कलकोटमध्ये शिरसी गावात मध्यरात्रीपासून अतिमुसळधार पाऊस। ओढ्याचं पाणी रस्त्यावर आल्यानं मार्गावरील वाहतूक ठप्प। सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची हजेरी। पावसामुळे वज्रेश्वरी नगरच्या आजूबाजूतील परिसरात शेतासह नागरी वस्तीत शिरलं पाणी। सोलापूरमध्ये अक्कलकोटच्या शिरवळमध्ये मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस। पावसामुळे पंचलिंगेश्वर ओढा ओव्हरफ्लो। आजूबाजूच्या परिसरातील शेतांमध्ये पाणी शिरून पिकांचं मोठं नुकसान। मुसळधार पावसामुळे चंद्रपूरच्या वर्धा नदीला पूर। त्यामुळे औद्योगिक क्षेत्राला जोडणारा भोयगाव वर्धा पूल पाण्याखाली। सिमेंट कोळसा उद्योगांना फटका।